Style. Style is the answer to everything. Fresh way. हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू दीक्षा प्रतीक एंटरटेनमेंट. आणि आम्ही सगळे आलो आहोत आज एका पिकनिकला. तर कोण कोण आहे माझ्यासोबत हे मी तुम्हाला दाखवते. हाय त्रिशा. हाय हाय. हां बोला बोला बोला. आणि नंतर काय हॅलो गुड मॉर्निंग. पण आम्ही आता कुठे जातोय ना तुम्हाला सांगणार नाही आता, गेल्यानंतर आहे बघ. प्रवीणा ए प्रवीणा आई शपथ. मला लय थंडी लागते. अरे इथे किती थंड वातावरण आहे यार. तुम्ही लोक पण या लवकर. असं काय नाही. तशीच दैविकची मम्मी थकली आहे एवढूशा प्रवासात. आणि आम्हाला थंडी लागत आहे. बाबा पिऊ काय करू. दैविक तसाच माझी ट्रॉली खेचतोय. दैविक चांगला आहे, बरं आहे. तू ट्रॉली खेचशील तर बरं होईल. फायनली गाईज फार कष्टानंतर आम्ही पोचलेलो आहोत माथेरानला. पुन्हा एकदा माथेरानचा व्लॉग येत आहे कारण की आम्हाला माथेरान आवडतं. आम्हाला माथेरान आवडतं. तर माथेरानचा व्लॉग पुन्हा एकदा येत आहे. तर ह्या वेळेस थोडे जास्त व्ह्यूज आणि लाईक असली तर मज्जा येऊन जाईल. व्ह्यू थंडी वाजते ना, वाजते लागते. खूप थंडी आहे, खूप थंडी आहे. तसंच माझं लगेज कॅरियर आहे इकडे. मंकीज हे काय खाऊ पिऊ काढू नका. माकडं आहेत, माकडं आहेत. खायला काय काढू नका. ते माकडं आहेत तर का म्हणजे माकडं आहेत. मम्मी काहीतरी शोधतात आहेत बॅग मध्ये. ए जाच ए ये काय नाही करणार. मंकीज मंकीज अँड मंकीज 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 एव्हरीवेअर. रवीना कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. थंडी वाटते ना. बोल. थंडी वाजते बट एन्जॉय. सगळ्यात लास्ट कारण मी चालायला खूप आली. वाव तिथे बघा काय छान पेरू. ह्याच्यावर बसतेस. पेरू बघा किती छान आहे. ठेवूया पेरू. पिऊ नको, चल आपला नाश्ता करायचा आहे. पिऊ ह्याच्यावर बसतेस तू. काय नाही पियाची. कुठं चालले मायलेक? काय अभी तो बहुत टाइम है. 8:45 ला पोहोचलो आम्ही. 8 वाजता वी आर टू अर्ली. भूक लागली यार. त्याला चाय पिऊया.
चाय कशी आहे सांगा पटापट. अरे क्या दिख रहे हो, क्या खूब लगती हो. थंड नको. पिऊ सदमा का लागलाय तुला? ए आता एक ना डोकंच नाही, कशाला ते घेतलंस रे? अजून एक चहा गो. भाऊ अजून एक द्या चहा. कटिंग पाहिजे की ते भरपूर पाहिजे. कशाला ते ह्याला हे कशाला घेतलं? तो थंड आहे. प्रवीण आहे ना तिथे. माकड आलाय. अरे वैशी नक्की आम्ही दिले आमचे 2 पैसे. 20 रुपये दिले. किती चाय खाऊ दे तिला बोल लवकर खा. 10 रुपये. 10 रुपये. यू कशी आहे चाय? दिसते जाईल. चहा बस चहा पियायची. और ये झट्टे से फट्टे से हमला हुआ है. ए नहीं नहीं नहीं. ये बैग केली. ए थांब. ते ना ले. व्यू आहे. हाय बा. प्रवीणा ये धीमी से भी धीमी लोकल है. ये धीमी से भी धीमी लोकल है. व्हिडिओ काढलेला रवीना मस्त दसरा दिसतोय ना. हाय अक्षू. अरे अजून बाहेर नको जाऊ प्रवीणा. टॉय ट्रेन मधून आता आम्ही आलोय आणि आमची गँग विसरली. हॉटेल कुठलं आहे? कुमार हॉटेल. कुमार कुमार एवढी एवढी घेऊ शकतो. दैविक खेच बॅग. काढला ना व्हिडिओ तिचा. एवढं चहा पाणी सकाळी होती थंडी, आता होते गरम. आता बरं वाटलं. आता आम्ही चाललोय सगळे हॉटेलला चेक इन करायला. पण आपलं चेक इन किती वाजताचं आहे? 11 वाजताचं. किती वाजताचं आहे? 10चं आहे. 10 वाजताचं आमचं चेक इन आहे.
आता आम्ही कोणी नाश्ता केलेला नाहीये, तर पहिला आम्ही नाश्ता करणार आहोत. या नाश्ता करायला सर्वांनी. गाईज आता आपण हॉटेलला पोहोचलोय, तर मी तुम्हाला दाखवते आमचं हॉटेल. हाय, अजून आमच्या चेक इनला भरपूर वेळ आहे. चालेल. सो लेट्स गो अँड सी. थकलात ना चालून तुम्ही? एक तर आधीच वय झालंय आणि त्याच्यात पण एवढं चालवतं. जाऊ दे. हे बघ वय बघ, वय बघ, हिचं वय झालंय. याही ती हॉटेलचं हे करते ना. माझी सूटकेस ऑलरेडी आतमध्ये गेली, मला माहीतच नाही. 2 hours later. लंच आणि लंचमध्ये काय आहे मी तुम्हाला आता दाखवते. मी काय काय घेतलंय आणि सगळे लंच करून झाले आहेत. सो चलिए शुरू करते हैं लंच. फ्रूट सलाड, फ्रायम्स, चिकन कटलेट, दाल मखनी, राइस, चिकन करी, फ्रूट सॅलड, सॉस, चटणी, लेमन, एक रोटी आहे, हे पनीर आहे इथे आणि ढोकळा आहे. सो दिस इज माय प्लेट फॉर लंच. आणि आता आम्ही सगळे जेवायला बसतोय आणि आता आम्ही जेवतोय मस्त. तुम्हाला दाखवते, टेस्ट करते. पहिला ढोकळा, पहिला ढोकळा. ढोकळा इज टू गुड. लेट्स टेस्ट द चिकन कटलेट. Let's taste the paneer now. चिकन कटलेट, अरे चिकन कटलेट मस्त आहे. पनीर, पनीर रोटे. आता चिकन करी खाऊन बघा कशी लागते. वेल कुक चिकन आहे, छान आहे. होमली चिकन करी, व्हेरी गुड. आता मी माझा मील फिनिश करते, मग भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये.
डॉज व्हाट पॉइंट किधर है रवीना घोडा कसा चालतो पहिला दाखव 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 नाही चला आता आम्ही इको पॉइंट आणि किंग एडवर्ड पॉइंट आधी खाता पण हे माणसं इथे आलेच का एक प्रश्न आहे मला चल प्रवीणा असं हा शॉर्टकट नाही बघ इथून जायचंय मी ट्रेकिंग कधीच नाही करणार आहे. बहन डर गई तसंच माझ्या नंदेने एक संदेश दिलाय तिच्या भाषेत एक गप घ्या तू मेरी बहन हे विचारल्याशिवाय व्हिडिओ हे काय आहे हा आहे हनीमून पॉइंट आणि हनीमून पॉइंट वर त्या आलेल्या 3 सिंगल लोकी हनीमून पॉइंटला फक्त मीच एक लायसन्स वाली बाई आहे इथे जे मी असं ठेवलंय जेणेकरून मी पण सिंगल कारण माझा नवरा नाही आलाय ना पण नणंद आहे माझी आणि ही पण नणंद आहे आणि ही पण नणंद आहे सांगण्यासारखं काय नाही खोल दरी आहे पण आम्हाला बघायचं असं सण दिसत मग सण काय तिथं आता वरती नेतील तुला आकाशात त्याला बोलूया तर जिंगल माझी गाडीला नाही म्हणजे तुला काय बोलायचंय सण कसा बघायचं तर म्हणजे असं प्रॉपर सण कुठला आवाज सण द्या ना पण तुला कुठला सण पाहिजे अरे मला वाटलं असं सण सेट होताना दिसेल हा मग सन सेट होताना आणि तो आपल्याकडे दिसेल समुद्र आहे इथे समुद्र नाही मग तुला कसं सनसेट मग होणार सनराईज कुठं होतं? प्रॉपर बाजूला जाने दो वो ब्लॉग ही कट करो नहीं तो मेरे को और लोग समझेंगे कट सनराईज होतो पूर्वेकडे का पश्चिमेकडे होतो ग पूर्वेकडे तू काय नको तुझा चॅनल आहे तू काय बोलूच नको पूर्वेकडे होतो पश्चिमेकडे तर कमेंट करून सांगा आणि पश्चिमेकडे डुबतो मावळतो आय मीन मी माझी बहीण जे बोलेल ती पूर्व दिशा आता सध्या आपण पश्चिमेकडे चल जाऊया पूर्वेकडे आता आपण आवाज देऊया कोणाला तरी प्रतीकला द्या आवाज प्रतीक नाही आला अक्षता नाही आला जाऊ दे दोघं जातो आम्ही घरी घोड्यावर चला तर गाईज आता आम्ही आहोत लेक बघायला आलोय पॉइंट बघून वाटत तर गाईज आम्ही आलो आहोत लेक पॉइंट बघायला इतका सुंदर आहे मागचा नजारा बघू शकता अरे तुमका बाया जालू साक्षी कसं वाटतंय मस्त ना एकदम मस्त इकडे उभी ना तुझा फोटो काढते माझा पण जा पटकन प्रवीणा उभी राहा जाओ एक नंबर फूल तुझा काढते काय सुंदर आहे चलो आप भी जाओ फ्रेम में चलो अभी हैड भी पहनो एवढा सुंदर आहे
की इकडे आल्यानंतर असं वाटतंय की आम्ही जे पैसे खर्च केले ते वर्थ इट आहे. तसे आम्ही 12 पॉईंट्सचे 1000 रुपीज असं खर्च केलेत. तर तुम्हाला त्या हॉर्स ना त्या हॉर्स वेंडर्सकडे थोडंसं बार्गेनिंग करायला लागेल. तुम्हाला जरा बार्गेनिंग करावं लागेल. तुम्हाला ना जरा त्या हॉर्स वेंडर्स आहेत ना त्यांच्याकडे बार्गेनिंग करायला लागेल. बार्गेनिंग केलं नाही तर काय होणार नाही. आणि त्यांच्याकडे ना असं गोड गोड थोडंसं असं छान बोलायचं आणि ते पैसे कमी करतात. आणि तुम्हाला 12 पॉईंट इथे माथेरानचे दाखवतात. तसं लागून एक पॉईंट आहेतच. तुम्ही ट्रेक केलं तर होऊ शकतं, पण जरा पण घोड्यावर आमच्यासारख्या लठ्ठ लोकांसाठी ट्रेकिंग नाही आहे. तरी असाच व्हिडिओ काढायचा असतो. काय घंटा ब्लॉगिंग करशील असाच असतो. फोन काढशील अरे असं तू या साईडला बाई. असंच असतो ना. हा असंच आहे, बरोबर आहे. शिवायनी सगळं स्पॉइल केलं नाही तेच चांगलं आलंय, स्पॉइल केलेलं. प्रवीणाला व्लॉगिंग येत नाही. तसं गाईस हा पुढचा व्लॉग माथेरानचा कसा असेल हे मला माहीत नाही. पण प्रवीणाला बघून मला एक गाणं सुचलेलं आहे. तसंच त्या रेक्साच्या आठवणीत आग्रान गेलू मी डोंगरान गेलू गो, आग्रान गेलू मी डोंगरान गेलू गो, प्रवीणाचा घोडा आग्रान गेलू मी डोंगरान गेलू गो, प्रवीणाचा घोडा घसरला. प्रवीणा घंटी वाजली. तू का हसते? घंटी तिथं वाजली ना. गाइस अभी हम लोग जा रहे हैं जो बाप्पा के दर्शन के. अनुभव सांग. माझा अनुभव तुम्हाला कसं वाटलं? मी तुम्हाला एंटरटेन केलं. दीक्षा प्रतीक एंटरटेनमेंट आहे, पण मी तुमची आता प्रतिक्रिया विचारा. मला घोड्यावरती बसून खूप मजा आली. अजून इकडे घ्या घ्या.
बस प्रतीकच्या गाडीवरती कशी बसते? अरे अशी काय टाकते? असं टाक पाय. हा नको. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है रे. आई माझाच घोडा आहे हा. मी ह्याच्यावरतीच बसलेली. सरक पुढं. मधी हो अजून. मैं तो थक गई भाई साहब.